टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर, आज दर्शनाला आलेला आहात आपत्कालीन मंत्री, काल 3 भाविकांचा बुडून मृत्यू झालेला आहे, कायमस्वरूपी काहीतरी व्यवस्था का होऊ शकत नाही? मलाही आत्ताही त्या ठिकाणचे सगळे कोळी बांधव भेटले की डिझास्टरसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो। आता त्यांनी मला सांगितलं की 13 लोक या ठिकाणी टेम्पररी आणि ते सीजनल त्या ठिकाणी आम्हाला कामावर घेतलेलं आहे, पण त्यांना ज्या पद्धतीने सगळं ट्रेनिंग झालं पाहिजे, त्यांना जे साहित्य मिळालं पाहिजे ते अजून मिळालेलं नाही। मला असं वाटतं टेम्पररी दिलं जातं, काढून घेतलं जातं। आता पुन्हा आषाढी संपली, वारी संपली, परत ते सामान परत घेतलं। मला वाटतं या ठिकाणी 25-30 लोकांची टीम ही कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे। त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे आणि मला वाटतं मी त्या ठिकाणी मंदिर जे सगळे ट्रस्टी आहेत त्यांच्याशी बोलेल। डिझास्टर मंत्री म्हणून मला काय करता येईल त्या खात्याच्या माध्यमातून ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू, पण पुढे अशी दुर्घटना घडणार नाही या बाबतीमध्ये निश्चित आम्ही काळजी घेऊ। माणिकराव कोकाटे पत्ते नाही, आता आपण बघतात की आषाढीपासून सतत गर्दी सुरू आहे। रोज एवढा फ्लो अजून म्हणजे 6-6, 7-7 तास दर्शन वारीमध्ये लाईनमध्ये त्या ठिकाणी तर लागलेलं आहेत, गर्दी आहेत। त्यावेळेला ॲट अ टाईम सगळे अधिकारी इथे हजर राहतील अशातला भाग नाही आहे, पण अशी काही दुर्घटना घडली की सगळे अधिकारी तात्काळ इथे पोहोचले पाहिजे, पण ही घडूच नाही। त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल? मला वाटतं मी परवा सोमवारीच परवा मी मंगळवारी जाईल मुंबईला, त्या ठिकाणी बैठकी घेतो आणि त्या संदर्भामध्ये इथे काय करता येईल डिझास्टरच्या संदर्भामध्ये की लोकांचा जीवच जाणार नाही। थोडे जास्त अधिक 5-25 लोक जास्त लागलेत कारण ते कोळी बांधव आहेत, ते पट्टीचे फोडणारे आहेत, त्यांना जर आम्ही ट्रेनिंग दिलं व्यवस्थित आणि त्यांना जर साहित्य दिलं तर मला वाटतं ही घटना अशी घडणारच नाही आणि म्हणून त्या दृष्टीने निश्चित मी पावलं उचलेन। माणिकराव कोकाटे पत्ते खेळते रमी खेळताना सापडलेले काय सभागृहात काय कुठं चाललंय सगळं? कुठे आज नाही, मला या संदर्भात काही माहिती नाही। तर मी आता सकाळी 12-1 वाजता निघालो, आताच इथे पोहोचलो। योग्य आहे, कालच झालेला आहे ट्विट, तो कालपासून बातमी चालू आहे। नाही, असं असेल तर अतिशय अयोग्य आहे, योग्य नाही। मला वाटतं विधानसभेमध्ये बसून असं करण्याचं कोणी समर्थन करणार नाही, पण आता ते काय आहे क्लिप मला माहीत नाही। मी आत्ताच रात्री निघालो, सकाळी इथे पोहोचलो, आपल्यासमोर 1 तास झाला इथे पोहोचलो आहे, त्यामुळे मला निश्चित माहिती नाही या संदर्भातली, पण मी माहिती घेऊन या संदर्भात बोलू शकेल। तेरा दिवसाच्या कर्मचाऱ्यांनी नाही, जर असं असेल कोणाला भाविकांनाही मारठोक होत असेल भक्तांना, किंवा आपण जे सांगतात छोट्याशा वासराचा जीव त्याने घेतला असेल तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि म्हणून निश्चित मी माहिती घेतो ना पोलीस डिपार्टमेंटकडून काय झालं काय नाही म्हणून, आणि याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। संजय राऊत म्हणतायत 4 मंत्र्यांना बदलणार आहेत अमित शहा, काय नेमका प्रकार? ते संजय राऊतांनाच माहीत, त्यांचं काही बोलणं झालं असेल वरती दिल्लीला, तर आम्हाला तर काही माहीत नाही। मग एक सांगा, संजय राऊतांनाच माहिती आहे संदर्भाने, आम्हाला तर कोणाला काही माहिती नाही। आता संजय राऊतांची वरची काही चर्चा झाली असेल आमच्या दिल्लीच्या नेत्यांची, हां मग तर काय आता ते असं बोलत आहेत की 4 महिन्यात काढणार आहे, पण त्यांच्याकडे काही अतिरिक्त माहिती असेल ना, कारण आतल्या कोटातली बातमी फार आहे। आता जी सीएमना माहिती नाही ते आम्हाला तर माहिती प्रश्न येत नाही, पण जर त्यांना माहिती पडते अशी बातमी काही, तर मला वाटतं ते वरच्या कोटातले आहेत सध्या। आदित्यंचे उद्धव ठाकरेंची आपल्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली आहे, 3 तास एका याच्यात होते। नाही, कालच्या गोष्टीचा खुलासा झाला आहे, मी माहिती घेतली रात्री, पण तशी कुठलीही भेट नाही। ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला दोघे आलेले होते, दोन्हींचा कार्यक्रम वेगळा होता, कुठेही त्यांची भेट झालेली नाही। वार म्हणजे सीडीमुळे आलेले आहे सरकार, नाही मला असं काही वाटतं त्याच्या बोलण्यावरून रोजच्या वक्तव्यावरून असं मला कुठेही वाटत नाही आहे, पण विधानसभेच्या कालामध्ये जे दोन्ही नेते एकत्र आलेत, भेटलेत, कुठेतरी हास्यविनोद झालेत, तेवढंच झालं आणि ते मला वाटलं असलं पाहिजे ना। असं नुसतं एकमेकांकडे रागानेच बघायचं किंवा एकमेकावर वाईटच टिप्पणी करायची अशी गरज नाही आहे। ऑफरही दिली गेली होती ना, फडणवीसांनी ऑफरही दिली होती उद्धव ठाकरेंना, सांगितलं तरी गमतीचा भाग आहे म्हणून, तर दोघांनी सांगितलं मला वाटतं। या पद्धतीचं आता मुलाखत चालू आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, काय नेमकं
फार मोठी चर्चा ते तर फारच त्यांची तर म्हणजे अगदी त्या मुलाखतीबद्दल काय बोलावं हे मलाही समजत नाही. म्हणजे काय दरवर्षी कुठे ना कुठे दोघं मुलाखत घेतात, ठरवून घेतात प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि प्रश्न उत्तर करत असतात. आता हे सगळे लोक हसतात खरं म्हणजे या कोणी दुसऱ्यांनी कोणी घेतली तर विषय वेगळा आहे. पण मॅनेजमेंट म्हणजे काय दुसरं काय आता म्हणजे मी काय बोलू मी याच्यावर जास्त बोलणार नाही तर तुम्ही व्हायरल करायला फार मोठ्या प्रमाणामध्ये. पण मला वाटतं की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आता दोघांनी मुलाखत घ्यायची एकमेकांची, हा काही विषय होऊ शकतो का? पण तुम्हीच प्रश्न विचारायचे, तुम्हीच ठरवून उत्तर द्यायचे आणि बघायचे कोणी लोक गमतीचा भाग म्हणून बघतायत. आपण काय बोलतोय काय नाही काहीच नाही. मी तर काल सांगितलं की बाबा हे जे तुम्ही ठाकरेंचं काय म्हटलं त्यांनी ब्रँड ठाकरे ब्रँड चाललेला आहे. मी म्हटलं तो कधीच संपलेला आहे. माननीय बाळासाहेब होते त्यावेळेचा विषय वेगळा होता. पण तुम्ही आम्हाला सोडून 19ला ज्या वेळेला काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात सगळे विचारांना तिलांजली दिली बाळासाहेबांच्या त्यावेळेस तुमचा ब्रँड संपला. असं नाही होत. आता त्या बाबतीत मला तर काही माहीत नाही आहे. पण आता ते दोन्ही दादा आणि ते बोलतील किंवा मग नंतर आमच्या पक्षश्रेष्ठींनी म्हटल्याप्रमाणे आमच्या पक्षश्रेष्ठीजी बोलतील त्यावेळेस या विषयाचा उलगडा होईल. आज तर मला काही सांगता येत नाही. हां रायगड काय मग नाशिक विचारा ना माझं. तुम्ही एकटं रायगड का विचारताय? तुम्ही एकटं रायगड का विचारताय? पालकमंत्री होईल लवकर जाहीर नाशिकचं रायगड. बघू आता पांडुरंगाला साकडं घालू आपण. तुम्ही यांच्यासारखं साकडं घालायला आलाय? मी कुठलं साकडं घालत नाही. जे होईल ते होईल. माझ्याकडे कुंभमेळ्याची जबाबदारी आहे. मी ती अतिशय जबाबदारीने पार पाडतोय. अतिशय सुंदर असा कुंभमेळा करायचा आहे, सुरक्षित कुंभमेळा मला करायचा आहे आणि त्यासाठी सगळं नियोजन आम्ही आता केलेलं आहे. कामाला लागलेलो सुरुवात झाली आहे. पालकमंत्री असेल का नसेल त्यामुळे मला काही फरक पडत नाही. आषाढीचा तिथं काही वापर करणार आहे ज्या पद्धतीने? निश्चित यावेळेला आषाढीमध्ये आपण इतकी विक्रमी गर्दी आपण बघितली. 30 लाखाच्या जवळपास गर्दी यावेळेला आषाढीला होती आणि या सगळ्या नियोजनाचा सगळ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला निश्चित त्या ठिकाणी होईल आणि त्याचा उपयोग अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्यावेळेला ठेवून आपण निश्चित 2-3 महिने त्याचा उपयोग करून घेऊ. आता मलाही समजत नाही की शिंदेसाहेबांचं सरकार कोणत्या शिडीमुळे आलेलं आहे. मला वाटतं तर काहीतरी खुलासा झाला पाहिजे. उगाच काहीतरी हवात गोळीबार करायचा. हा नाशिकची शिडी सांगतायत कुठे दुसरी शिडी सांगतायत. मला वाटतं या गोष्टीचं स्पष्टता आली पाहिजे. आता तुम्ही नाना पटोले शिडी दाखवतायत मग ती द्या ना अध्यक्षांकडे. पेन ड्राईव्ह दाखवतायत तो अध्यक्षाकडे दिला पाहिजे. नुसतं काहीतरी बोलायचं आणि अफवा पसरवायच्या संभ्रम तयार करायचा लोकांमध्ये आणि कोणत्या पेनड्राईव्हमुळे आलेला आहे कोणत्या शिडीमुळे आला आहे त्याचं समोर आलं पाहिजे ना. नाही ते आम्ही दाखवणार नाही. मग ते दाखवणार मग असं कसं काय? कोणी उद्या उठायचं काही सांगायचं असं कसं होईल? हनी ट्रॅप संदर्भात जी तुम्हाला म्हणजे नाशिक आणि ठाण्यामध्ये जो प्रकार आहे असं बोललं जात होतं मुख्यमंत्र्यांनी नाही म्हणून सांगितलेलं काय हनी ट्रॅप आहे? कुठेही स्पष्टता या बाबतीमध्ये नाही आहे. वडट्टीवर आरोप करतायत. नाना पटोले काही पेनड्राईव्ह दाखवतायत. पण मला वाटतं काही तर 1% तरी दाखवलं पाहिजे ना काहीतरी. नाही ते आम्ही दाखवणार नाही. अनेक लोकांचं असं होईल तसं होईल काय होईल? अरे बाबा ना मग तुम्ही बोलता कशाला? तुम्हाला लोकांची एवढी काय मग बोलू नका ना. नाही तर मग दाखवा काय असेल ते स्पष्ट. मला वाटतं काही नाही. सगळे हवेतले गोळीबार आहेत. जिकडे दिसेल तिकडे गोळी मारायची असा प्रकार चाललेला आहे. मला वाटतं असेल तर त्यांनी स्पष्टपणे ते दाखवावं. ही जी प्रकार जे झालेला आहे तर ह्याच्याबाबत काय भूमिका जसं जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल केला आहे तसा त्यांच्यावर काय गुन्हा दाखल होणार आहे का? आणि पोलीस कुठे केलं त्यांनी? कुठे केलं? मुंबईत. आणि कधी? परवा दिवशी त्या प्रकरणात केलं आहे आणि त्याचा विरोध पोलीस बॉईज संघटना जी आहे त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. नाही निश्चित केला पाहिजे. बघा पोलिसांचं काम आहे ते सरकार कोणाचे असो त्यांना काम त्यांचं करावं लागेल. परवासुद्धा ज्या वेळेला 2 गटाच्या दोन्ही कारखान्यामध्ये मारामाऱ्या झाल्या साहजिक आहे दोन्हीवर कारवाई व्हायला पाहिजे. सगळ्यांनी बघितलं दोघी कशी भांडतायत म्हणून आणि त्यामुळे त्याला अटक केल्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी रात्री तर एवढा धिंगाणा केला विधानसभेच्या बाहेर 50-100 कार्यकर्ते आणून कुशल ते आडवेच पडले पोलिसांच्या गाडीसमोर. मग त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही. मला असं वाटतं असं आता खपून घेतलं जाणार नाही. तुम्ही जर भानगडी करतायत मारामाऱ्या करतायत तिथे इतकं सगळं कधी झालं नव्हतं भूतलं भविष्य असं काम तुम्ही त्या ठिकाणी येऊन करतायत विधानसभेच्या आवारमध्ये आतमध्ये आवारातही म्हणणार नाही मी. मग असं झाल्यावर तुमच्यावर कारवाई नाही करायची तर मग कधी करायची? आणि मग तुम्ही या गोष्टीला विरोध म्हणजे हातवारे कराल कुठेतरी गोंधळ घालाल तर मला वाटतं यातून कोणालाही क्षमा नाही. सरकार कोणाचे असो सत्तेत कोणी असो अपोजिशनमध्ये कोणी असो त्यात कोणाची गय केली जाणार नाही. गुन्हा दाखल करायला पाहिजे. आता मला नेमकं तुम्ही सांगतात मला नेमकं माहिती त्यांनी काय केलं खरं सांगतो मी. पण जर पोलिसांच्या अंगावर जर कोणी जात असेल आक्षेपार्ह वर्तन करत असेल वाटेल तसं पोलिसांबद्दल बोलत असेल तर झालं पाहिजे. विश्वास नसेल तर
काय पुढे हालचाल झाली आहेत अजून वाढ होते संख्येमध्ये, म्हणजे अजूनही संख्येत वाढ होते. आता किती होते? आधी 4 होते, अजूनही 2-3 वाढत आहेत आणि लोकांना आता कुठे राहायचं नाही. म्हणजे हे सगळे- मला एक सांगा, त्यांना हे सगळे उद्धव ठाकरेंचेच आहे? सगळीकडचे आहेत, बरं विरोधी पक्षातले आहेत, बरं. पण उभाटातले जास्त आहेत. मी आपल्याला सांगेन आहेत, पण आता काही कायदेशीर अडचण आहे, तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे त्यांचा प्रवेश होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही तुमच्यासोबत आहेत मनाने सध्याचं तुमच्यासोबत आहे. प्रताप जाधव यांनी बिलकुल. असं म्हणणं आहे, आमदार जवळ मला वाटतं की त्यांच्यामध्ये कुठे एकवाक्यता नाही आहे, कुठे एकवाक्यता त्यांच्यामध्ये नाही आहे, ते एकत्र होणारच नाही. सगळे आता मी काय बोलावं त्यांच्याबद्दल, पण ह्या निवडणुकीमध्ये ते एकत्र राहूच शकत नाही. त्यांना लोकसभेमध्ये थोडी संधी मिळून गेली, थोडंसं काहीतरी नरेटिव्ह ते सेट करण्यामध्ये यशस्वी झाले, पण आता तसं काही होणार नाही. विधानसभेमध्ये आम्ही त्यांना त्याचं उत्तर दिलेलं आहे. आता मग ते सरकार यामुळे आलं त्यामुळे आलं सगळे पळवाटे काढतात, आपण बघितलेलं असेल. पण आता महापालिकेमध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये मग जिल्हा परिषद असू द्या, महापालिका असू द्या, पंचायत समिती असू द्या, नगरपालिका, सगळ्या भुईसपाट ही महाविकास आघाडी होणार आहे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना दूर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेजी यांची वारंवार भेटी झाल्याचं हे झाल्याचं बोललं जाते, खरंच एकनाथ शिंदे त्यांनी किती भेटी घेतल्या, किती गाठी घेतल्या तरी त्यात काही फरक पडणार नाही. आम्ही महायुती म्हणून अगदी सोबत आहोत, आमची महायुती घट्ट आहे. आम्ही सगळे सोबत या निवडणुका लढवणार आहोत. येणाऱ्या महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या सर्व निवडणुका आम्ही सोबत लढवणार आहोत. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना टार्गेट केलं जाते, चड्डी बनियन गँग, जे काही प्रकार पुढे आले त्याच्या मागे कोण आहे नेमकं? ते टार्गेट केलं तर अशातला भाग नाही आहे, त्यांनाच टार्गेट केलं असं कुठे आहे? मग तेच आलेत ना 4 उभा ठाचे त्यांना कुठे, बाकी पण पक्षाचे आहेत ना, बाकी आहेत. आता आज तुम्ही काय रमीचं सांगतायत, ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, असं नाही आहे. आता आहे बघा, थोडी काही चुका केल्या तर आता आजकाल तुम्ही तर इतके सतर्क आहात, ते लगेच समोर येतं. आता आजकाल सगळ्याच्या हातामध्ये कॅमेरे आहेत, कुठे मारहाण झाली, कुठे लोटालोटी झाली, कोणी कोणाला शिवीगाळ केली, हे लगेच समोर येतं आणि त्यामुळे सगळं स्पष्ट होतं. पण एखादा पक्षालाच आम्ही टार्गेट करतोय, हाच पक्ष टार्गेट होतोय, मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.